बंटी, हम्म, ऐक ना. हम्म. लोक लग्न करताना फक्त मुलगी पाहत नाही तर माहिती माहिती मुलगी किती सुंदर आहे दिसायला हे पाहतात आणि तिच्या नेचरपेक्षा तिने किती सुंदर कपडे घातलेत ह्याच्यावरनं सुद्धा लोक तिला जज करतात. अरे यार बंटी, तुमच्या जनरेशनचा हाच तर प्रॉब्लेम आहे. लोक लग्न करताना मुलीचं नेचर, बॅकग्राऊंड किंवा ती किती शिकली ह्या गोष्टी पाहतात. तुम्ही असं म्हणता, बिल्डर कधी बोलून नाही दाखवत, तो टॉवरचं प्रेझेंटेशन देऊन घरं विकतो आणि कस्टमर प्रोडक्ट नाही तर प्रोडक्टचा अट्रॅक्टिव्ह लेबल किंवा पॅकेजिंग पाहून ते प्रोडक्ट खरेदी करतो. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय का दिसणं जास्त इम्पॉर्टंट आहे बरोबर आणि तू प्रोडक्टच्या लेबलिंग पॅकेजिंग बद्दल बोलतो. ठीक बरोबर आहे, ते प्रोडक्ट ज्यावेळेस आपल्याला विकत घ्यायचे त्यावेळेस आपण गुगलवरती त्याचे रिव्ह्यू चेक करतो. बरोबर इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावरती आपण त्याच्याबद्दल माहिती गोळा करतो. करतो. बरं ठीक आहे, तुमचं जे प्रोडक्ट आहे ते जर इंस्टाग्राम, फेसबुक किंवा गुगलवरती नसेलच तर त्यात चांगल्या दिसण्याचा, अट्रॅक्टिव्ह दिसण्याचा काय फायदा रे? बरं चल, तुमचं प्रोडक्ट, बिझनेस सगळं काही सोशल मीडियावरती पण आहे, पण ते तुम्ही चांगल्या पद्धतीने जर शो नाही केलं तर त्याचा काय फायदा? कुठलेही प्रोडक्ट असो, सर्व्हिस असो, बिझनेस असो, हा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचे बेनिफिट्स, ते कसे यूज करायचे हे पण लोकांना कळलं पाहिजे ना. बरोबर हे सगळं कशामुळे शक्य आहे? डिजिटल मार्केटिंगमुळे. Okay. तुम्हाला काय वाटतंय? तुमचं प्रोडक्ट हे कसं दिसतंय हे महत्वाचं आहे की ते सेल्स होणं महत्वाचं आहे? तुम्हाला मार्केटिंग करायचं असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. थांबा, याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला तुमच्या बिझनेसची डिजिटल मार्केटिंग करायची असेल आणि तुम्हाला फक्त तुमचं प्रोडक्ट शो नाही तर सेल करायचं असेल, आत्ताच खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा.